अगर तुम सूरज की तरह चमकना चाहते हो तो पहले सूरज की तरह जलना सीखो। इससे पहले कि सपने सच हो, आपको सपने देखने होंगे। सपने वो नहीं हैं जो आप नींद में देखते हैं, सपने वो हैं जो आपको नींद ही ना आने दें। महान सपने देखने वालों के महान सपने हमेशा पूरे होते हैं। शिखर तक पहुंचने के लिए ताकत चाहिए होती है, चाहे वो माउंटेन एवरेस्ट का शिखर हो या आपका पेशा। बारिश के दौरान सारे पक्षी आश्रय की तलाश करते हैं, लेकिन बाज बादलों से ऊपर उड़कर बारिश को ही टाल देता है। समस्याएं सामान्य हैं, लेकिन आपका नजरिया उसमें अंतर पैदा करता है। आकाश की तरफ देखिए, हम अकेले नहीं हैं, सारा ब्रह्मांड हमारे अनुकूल है। और जो सपने देखते हैं, मेहनत करते हैं, उन्हें प्रतिफल देने की साजिश करता है। जो अपने दिल से काम नहीं करते वो हासिल तो करते हैं, लेकिन बस खोखली चीजें। अधूरे मन से मिली सफलता अपने आस पास कड़वाहट पैदा करती है। क्या हम नहीं जानते कि आत्मसम्मान आत्मनिर्भरता से आता है? तब तक लड़ना मत छोड़ो जब तक अपनी तय की हुई जगह न पहुंच जाओ। अद्वितीय हो तुम। जिंदगी में एक लक्ष्य रखो, लगातार ज्ञान प्राप्त करो, कड़ी मेहनत करो और महान जीवन को प्राप्त करने के लिए दृढ़ रहो। छोटा लक्ष्य अपराध है, महान लक्ष्य होना चाहिए। हमें हार नहीं माननी चाहिए और हमें समस्याओं को खुद को हराने नहीं देना चाहिए। लगातार हो रही असफलताओं से निराश नहीं होना चाहिए, क्योंकि कभी कभी गुच्छे की आखिरी चाबी भी ताला खोल देती है। आप अपना भविष्य नहीं बदल सकते, पर आप अपनी आदतें बदल सकते हैं, और निश्चित रूप से आपकी आदतें आपका भविष्य बदल देंगी। खुश रहने का बस एक ही मंत्र है, उम्मीद बस खुद से रखो, किसी और इंसान से नहीं। भगवान हमारे निर्माता ने हमारे मस्तिष्क और व्यक्तित्व में असीमित शक्तियां और क्षमताएं दी हैं। भगवान की प्रार्थना हमें इन शक्तियों को विकसित करने में मदद करती है। अपनी पहली सफलता के बाद विश्राम मत करो, क्योंकि अगर आप दूसरी बार असफल हो गए तो बहुत से होंठ ये कहने के इंतजार में होंगे कि आपकी पहली सफलता केवल एक तुक्का थी। मैं इस बात को स्वीकार करने को तैयार था कि मैं कुछ चीजें नहीं बदल सकता। इंतजार करने वालों को उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ दिया करते हैं। अगर किसी देश को भ्रष्टाचार मुक्त और सुंदर मन वाले लोगों का देश बनाना है, तो मेरा दृढ़ता पूर्वक मानना है कि समाज के 3 प्रमुख सदस्य ये कर सकते हैं: माता, पिता और गुरु। आइए हम अपने आज का बलिदान दें ताकि हमारे बच्चों का कल बेहतर हो सके। युवाओं को मेरा संदेश है कि वे अलग सोचने का साहस रखें, आविष्कार करने का साहस रखें, अनदेखे रास्तों पर चलने का साहस रखें, असंभव को खोजने, समस्याओं पर जीत हासिल कर सफल होने का साहस रखें। ये महान गुण है जिसके लिए उन्हें जरूर काम करना चाहिए। जिस दिन आपके हस्ताक्षर ऑटोग्राफ में बदल जाएं, मान लीजिए कि आप कामयाब हो गए।
Welcome to all of you, my dear student, in Loknete Ramdas Patil Dhumal, Arts, Science and Commerce College, Rauri. Before saying anything, it is very necessary that introduction or information about me. So, my name is Professor Jadhav Sharad Bapu Saib, subject Physics, and experience, that is length of the service, 28 years. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी मध्ये चांगल्या प्रकारे यश संपादन करून तुम्ही आपल्या महाविद्यालयामध्ये 11वी शास्त्र या वर्गामध्ये प्रवेश निश्चित केलेला आहे, घेतलेला आहे. तुमच्या या इयत्ता 10वी मधील यशाबद्दल प्रथमतः तुमचे महाविद्यालयाच्या वतीने, व्यक्तिशः माझ्या वतीने खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर सध्या कोविड-19च्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया, तुमच्या 11वीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली. या प्रवेश प्रक्रियेला तुम्ही स्वतः, तुमचे पालक यांनी फार चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला. त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा अभिनंदन. पण विशेष करून तुमच्या पालकांचे महाविद्यालयाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. डिअर स्टुडंट, by completing successfully 2 stages of the education, that is 1 to 4 primary education and second 5th to 10 secondary education, by completing these 2 stages of the education successfully, now you are entered in the 3rd stage, that is 11 and 12. So now you are entered in the 3rd stage of the education. And this 3rd stage is very, very important in our life, in our educational life. ही जी 3री स्टेजमध्ये तुम्ही आता आलात, 11वी आणि 12वी, ही 2 वर्ष तुमच्या आयुष्यातली अतिशय महत्त्वाची वर्ष असणार आहेत. या स्टेजवरती तुम्हाला भरपूर असे कष्ट करायचे आहेत आणि आतापर्यंत जे यश मिळाले त्याही पेक्षा चांगल्या पद्धतीने यश संपादन करायचंय. भविष्यामध्ये तुमच्या मनामध्ये जी कल्पना असेल की तुम्हाला असं वाटत असेल मला इकडे जायचंय, मला तिकडे जायचंय, मला हे व्हायचंय, ते व्हायचंय, तर तुम्हाला सांगतो 12वी सायन्स नंतर तुम्हाला पाहिजे त्या शाखेमध्ये, पाहिजे त्या फील्डमध्ये तुम्हाला जाण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. पण त्यासाठी स्पर्धा सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून हा 2 वर्षाचा प्रवास तुमचा सुरू होण्याच्या अगोदर मला तुमच्याबरोबर अतिशय मनमोकळी चर्चा करावीशी वाटते. काही गोष्टी आपल्या दोघांनाही अगोदर ठरवून घ्यायचा आहे प्रवास सुरू करण्याच्या अगोदर, की जेणेकरून एकदा प्रवास सुरू झाल्यानंतर मग आपल्याला काही अडचण येणार नाही. लक्षात येत आहे? तर या चर्चेदरम्यान कोणकोणते मुद्दे आपण घेणार आहोत बघा. 10वीच्या मार्काचं करायचं का? दुसरा मुद्दा आपला असेल सायन्सचा विद्यार्थी कसा असला पाहिजे. तिसरा मुद्दा असेल आपला अभ्यास कसा करणार. नेक्स्ट दॅट इज द टाइम मॅनेजमेंट. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो असणार आहे 12वी नंतर काय करायचं. ही जनरल चर्चा आपण याकरता करतोय. या गोष्टी, काही गोष्टी जर क्लिअर कट आपण अगोदरच जर ठरवल्या आणि आजपासून त्या पद्धतीने जर आपण आपल्या प्रवासाला सुरुवात केली तर अतिशय चांगल्या पद्धतीने आनंदी वातावरणामध्ये तुमचा हा 2 वर्षाचा प्रवास होऊ शकतो. कारण आपल्याला माहीतच आहे वेल बिगन इज हाफ डन. कुठल्याही कामाची चांगली सुरुवात जर केली, कॉन्फिडंटली जर आपण ती सुरुवात केली तर ते काम अर्धा अगोदरच झाल्यासारखं आहे. त्या दृष्टीने
हे आजचं एक जनरल चर्चा आपण करणार आहोत. म्हणून बघा, 10वीच्या मार्काचं करायचं काय. आता 10वीमध्ये बऱ्याच जणांना फार चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळालेले, 90%च्या पुढे मार्क्स असतील, आणि काही विद्यार्थ्यांना कमी मार्क्स मिळालेले असतील. ठीक आहे, काय हरकत नाही. या दोनही विद्यार्थ्यांसाठी, ज्यांना फार चांगले मार्क्स मिळाले, ज्यांना कमी मार्क्स मिळाले, या दोघांसाठी सुद्धा मी असं सांगेन की 10वीमध्ये फार चांगले मार्क्स मिळाले म्हणून फार हुरळून जाण्याची गरज नाही. ठीक आहे, अगदी आपल्याच भाषेत सांगायचं झालं तर 10वीच्या मार्काची हवा डोक्यात ठेवायची नाही, ती आता काढून टाकायची. आणि ज्यांना कमी मार्क्स मिळाले असतील त्या विद्यार्थ्यांनी नाराज होण्याचं अजिबात कारण नाही. म्हणून 10वीला किती मार्क्स मिळाले हे आता आपण विसरायचंय. ते घेऊन हा प्रवेश करायचा नाही आपल्याला, पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. म्हणून जर 10वीच्या मार्काची हवा जर आपल्या डोक्यामध्ये जर असेल तर अनेक उदाहरणं आम्ही अशी बघितलेली आहे की 10वीला अतिशय चांगले मार्क्स होते आणि 12वी त्याला पास होताना अनेक अडचणी आल्या. म्हणून हे जे 10वीचं मार्कशीट असणार आहे ते आता एका काळ्या रंगाच्या कॅरी बॅगमध्ये ठेवून द्यायचं आहे. ठीक आहे, ते विसरायचं आहे आता. कारण या 2 वर्षामध्ये सारं तंत्र आता बदलणार आहे. तुमचं अभ्यासाची पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच पद्धतीने तुम्ही जर गेलात तर अपेक्षित असं यश तुम्हाला मिळू शकते. म्हणून 10वीचा आता मी दोघांसाठी सुद्धा सांगितलं, जरी कमी मार्क्स असेल तरी ते विद्यार्थी 12वीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी यश मिळवलेलं आहे. आणि ज्यांना 10वीला अतिशय चांगले मार्क्स होते त्यांना 12वी पास होणं सुद्धा अवघड झालं. अशी दोन्ही उदाहरणं आमच्यासमोर आहेत. म्हणून हा जो 2 वर्षाचा कालखंड असणार आहे, या 2 वर्षामध्ये जो विद्यार्थी प्रामाणिकपणे कष्ट घेईल, प्रामाणिकपणे अभ्यास करेल, तोच विद्यार्थी पुढे जाऊ शकतो. हे अगदी निश्चित आहे. बघा, फक्त हुशारी असूनही चालत नाही, कष्ट घेण्याची तयारी पाहिजे. बरोबर आहे, कष्ट करण्याची तयारी पाहिजे. म्हणून 10वीच्या मार्काचं करायचं काय हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता नव्याने तुम्हाला बघायचं आहे, तेच मागचा रेफरन्स घेऊन, 10वीच्या मार्काचा रेफरन्स घेऊन पुढे हा प्रवास करायचा नाही. दुसरी गोष्ट, सायन्सचा विद्यार्थी कसा असला पाहिजे. कसा असला पाहिजे म्हणजे दिसायला कसा असला पाहिजे असं मला म्हणायचं नाही, परंतु निश्चित शास्त्र शाखेच्या विद्यार्थ्याकडे काही वैशिष्ट्य, काही विशेष करून त्याच्याकडे कौशल्य असणं गरजेचं आहे. आणि ती कौशल्य आपल्याकडे जर नसेल तर मला वाटतं की आपण आपल्यामध्ये तात्काळ निर्माण करायची, आपण त्या पद्धतीने वागायला सुरुवात करायची. बघा, कसा असला पाहिजे, एक जनरल बघतोय आपण, तो विद्यार्थी नियमित असला पाहिजे. आठवड्यातले 6 दिवस कॉलेज असते, 3 दिवस कॉलेजला आला, 3 दिवस आला नाही, किंवा 2 पिरियड केले घरी गेला, याला नियमितपणा म्हणता येत नाही. आणि दररोज अभ्यास करण्याची सवय पाहिजे. दररोज अभ्यास करणे याला म्हणायचं नियमितपणा. काय करतो आपण, परीक्षा डिक्लेअर झाल्यानंतर मग आपण अभ्यासाला सुरुवात करतोय, ही अतिशय चुकीची पद्धत आहे. नियमितपणे आपण अभ्यास केला पाहिजे, दररोजच आपण हा सराव केला पाहिजे. याच्यावरती मला एक अतिशय छान गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. स्वामी विवेकानंदांच्या बाबतीमध्ये, ते 10वीला असताना त्यांचा गणिताचा पेपर होता. ज्या दिवशी गणिताचा पेपर होता त्या दिवशी स्वामी विवेकानंद अगदी घरामध्ये निवांत त्यांचा छंद, वाजवण्याचा छंद जो असेल, गिटार वगैरे, ते वाजवत बसले त्या ठिकाणी. आणि मग स्वामी विवेकानंदांच्या वडिलांचे मित्र त्या ठिकाणी आले आणि मग त्यांनी ते बघितल्यानंतर त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं, अरे नरेंद्रचा आज गणिताचा पेपर आहे आणि तो अभ्यास करायचा सोडून हे काय करतोय. असं स्वामी विवेकानंदांच्या वडिलांना त्यांचा मित्र म्हटल्यानंतर
वडील सुद्धा थोडेसे रागावले. अरे तुझा पेपर आता 1 तासाने पेपर आहे आणि तू अभ्यास करण्याचं सोडून हे काय करतोय? अभ्यास नाही का करायचा तुला? मग त्यांनी स्वामी विवेकानंदांनी दिलेलं उत्तर अतिशय महत्वाचं आहे बघा. ते म्हटलेत, बाबा अभ्यास काय हा असा परीक्षा तोंडावरती आल्यानंतर करायची गोष्ट नाही. त्यासाठी वर्ष दिलेलं असतं. मी वर्षभर अतिशय काळजीपूर्वक अभ्यास केलेला आहे. माझा सर्व अभ्यास पूर्ण झालेला आहे. त्यामुळे मला काळजी करायचं काही कारणच नाही. आता धावपळ कशासाठी करायची? म्हणून नियमितपणे आपण अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. वक्तशीरपणा, प्रत्येक गोष्ट आपण वेळेत पूर्ण केली पाहिजे. तो विद्यार्थी नम्र असला पाहिजे. हा एक अतिशय महत्त्वाची गोष्ट. सायन्सचा विद्यार्थी म्हटल्यानंतर शिक्षकांशी अनेक वेळेस आपले इंटरॅक्शन होत असतात. त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करायला येणार आहेत, त्या प्रयोगशाळेमधला जो स्टाफ असणार आहे त्यांच्याबरोबर, शिक्षक यांच्याबरोबर अतिशय जवळून तुमचा संबंध येत असतो. आपलं वागणं हे नम्र असणं अतिशय गरजेचं आहे. कारण जर आपण वेगळ्या पद्धतीने जर वागायला गेलो तर हे लक्षात घ्या, नम्रपणे जर तुम्ही वागलात तरच विद्येचं ग्रहण करू शकताय. अहंकाराने मला काय म्हणायचं हे तुमच्या लक्षात येते, तसं जर आपलं वागणं असेल तर मग आपल्याला काहीच आत्मसात होऊ शकत नाही. वेळेचं महत्त्व. शास्त्र शाखेच्या विद्यार्थ्याला वेळेचं महत्त्व असणं अतिशय गरजेचं आहे. कारण आपल्याकडे वेळ अतिशय कमी आहे आणि या कमी वेळामध्ये या सर्व गोष्टी आपल्याला करायचे. वेळेचं महत्त्व हे मी तुम्हाला सांगायला नको आहे. आज आपल्याला असं वाटतंय की आपल्या हातामध्ये फार वेळ आहे, परंतु एक एक सेकंद, एक एक मिनिट, एक तास, एक दिवस आपल्या हातातनं जातोय. ते वेळेचं महत्त्व आपण वेळीच ओळखलं पाहिजे आणि आपल्याकडे एक नियोजन असलं पाहिजे. शब्दच इतका सुंदर आहे, नियोजन. नि म्हणजे निकराने कामाला लागा, योजना आखा, जय्यत तयारीला लागा किंवा जय्यत तयारी करा आणि न थकता प्रयत्न करा. नियोजन. सायन्सचा विद्यार्थी म्हटल्यानंतर त्याच्याकडे नियोजन तर हे असलंच पाहिजे आणि त्याच दृष्टीने त्यांनी त्याचा प्रवास सुरू केला पाहिजे. आता अभ्यास कसा करणार? बघा, आता अभ्यास करण्याच्या 2 पद्धती आहेत. काही विद्यार्थी काही समजलेलं नसतं, फक्त पाठांतर करतात आणि मग परीक्षेमध्ये तो प्रश्न जर आला तर ते पाठ केलेलं असतं तेवढं तो लिहून मोकळा होतो. तो हा प्रश्न थोडा बदलून जर विचारला, उत्तर तेच असतं, परंतु प्रश्न थोडासा बदलून जर विचारला तर त्याचे हे लक्षात येत नसतं की अरे या प्रश्न तोच आहे, या प्रश्नाचं उत्तर तेच आहे, आपला पाठ आहे, तर हे त्याच्या लक्षात येत नाही कारण त्याला समजलेलंच नसतं. पण आता या 2 वर्षामध्ये अभ्यासाची पद्धत आपल्याला बदलायची आहे. प्रत्येक भाग, प्रत्येक आर्टिकल हे समजूनच आपल्याला घ्यायचं आहे, मगच आपल्याला पुढे जायचं आहे आणि ते समजलंच पाहिजे आपल्याला. जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही, तुम्हाला समजत नाही, तोपर्यंत तुम्ही आम्हाला विचारत राहिलं पाहिजे. कारण 12वी नंतर आपल्याला कल्पनाच असेल, सर्व प्रवेश आता हे एंट्रान्स एक्झामवरती आहे आणि या एंट्रान्स एक्झाम ह्या ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या आहेत, MCQच्या आहेत, बहुपर्यायी प्रश्न. ठीक आहे. आणि मग या MCQचे उत्तर कोण देऊ शकते? ज्याला खरोखर समजलेला आहे तोच विद्यार्थी त्या 4 पर्यायापैकी याचं करेक्ट आन्सर कोणतं आहे हे शोधू शकतो किंवा सांगू शकतोय. म्हणून अभ्यास हा समजून घेऊन करायचा आहे. दुसरी गोष्ट, आता अभ्यासामध्ये लिखाणाची प्रॅक्टिस ज्यादा पाहिजे. भरपूर लिखाण करायचं, कारण लिखाण ही अभ्यासामधली 1 नंबरची लेवल आहे आणि सायन्सचा विद्यार्थी म्हटला तर त्याला लिखाणाचा कंटाळा नकोच आहे. एक प्राथमिक चर्चा आपण या गोष्टीवरती करतोय. ज्यावेळेस प्रत्यक्ष आपण भेटणार आहोत त्यावेळेस अजून डिटेलमध्ये आपल्याला जाता येईल. विद्यार्थी साधारणतः 24 तास आपल्याकडे आहेत.
आणि या 24 तासाचं नियोजन जर आपल्याकडे नसेल तर मग दिवसापाठीमागून दिवस, महिन्यापाठीमागून महिने, वर्ष कधी संपतंय हे आपल्या लक्षात येत नाही. असा वेळ आपल्या हातातनं जातोय नियोजन नसेल तर. 24 तास, एक साधारणतः 24 तासाचं ढोबळ नियोजन आपलं कसं असणं गरजेचं आहे. 24 तासामध्ये साधारणतः 7 तास आपण दररोजची झोप ही घेतलीच पाहिजे. 4 तास अभ्यास हा केलाच पाहिजे. 6 तास साधारणतः तुमच्या कॉलेजसाठी जाते. 5 तास तुमच्या दैनंदिन कामासाठी आणि 2 तास व्यायाम, खेळ, छंद इत्यादी या गोष्टीसाठी. हे असं टाइम टेबल जर बनवलं आपण तर त्या दिवसामध्ये तुमच्या हातात एक क्रिएटिव्ह काम होऊ शकेल. एक सहज तुम्ही आत्मपरीक्षण करा. नियोजन जर नसेल आणि तुम्ही स्वतःला विचारा आजच्या या 24 तासामध्ये मी काय केलंय. आपल्याकडे या प्रश्नाचं उत्तर कधी कधी असू शकत नाही. तर त्या दृष्टीने एक सायन्सचा विद्यार्थी म्हटल्यानंतर त्याच्याकडे हे परफेक्ट नियोजन अतिशय गरजेचं आहे. कारण वेळ कमी आहे. कमी वेळामध्ये या सर्व गोष्टी आपल्याला आत्मसात करायच्या. या विद्यार्थ्याने नियमितपणे वाचन केलं पाहिजे, श्रवण, चांगल्या गोष्टी ऐकल्या पाहिजे, पाठांतर, मनन, चिंतन, स्मरण, निरीक्षण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लेखन यांचा सराव केला पाहिजे. हे जे शब्द मी सांगितलेले या प्रत्येक शब्दाचा अर्थ, मनन म्हणजे काय, चिंतन म्हणजे काय, स्मरण, निरीक्षण आणि लेखन या सर्व शब्दांचे अर्थ तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. फक्त एक पुन्हा एकदा रिमाइंडर करून देतोय, आठवण करून देतोय. ओके. नाउ द लास्ट पॉइंट दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आफ्टर 12th सायन्स 12वी नंतर करायचंय काय. आता 12वी नंतर करायचंय काय असा प्रश्न विचारल्यानंतर विद्यार्थी मित्र, यू आर लकी स्टुडंट बिकॉज यू आर टेकिंग द ऍडमिशन इन द सायन्स फॅकल्टी. तुम्ही शास्त्र शाखेमध्ये प्रवेश घेतलेला आहे म्हणून तुम्ही नशिबवान विद्यार्थी आहात. कारण 12वी सायन्स नंतर असं एकही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाऊ शकत नाही. प्रत्येक क्षेत्र तुमच्यासाठी ओपन असणार आहे, खुला असणार आहे. पाहिजे त्या क्षेत्रात तुम्ही 12वी सायन्स नंतर जाऊ शकताय. परंतु एक लक्षात ठेवायचं, कुठल्याही क्षेत्रामध्ये जर जायचं ठरलं तर सध्या स्पर्धा सुद्धा तेवढी तीव्र झालेली आहे आणि या स्पर्धेत आपल्याला उतरायचंच आहे. आता बघा 12वी सायन्स नंतर काय करू शकतो आपण. अनेक गोष्टी आहे करण्यासारख्या. पण सध्या आता नेहमी जे शब्द तुम्ही ऐकताय किंवा जे लिडिंगला आहेत त्याविषयी आपण बोलणार आहोत. साधारणतः इंजिनिअरिंग, मेडिकल, डिफेन्स, ॲग्रिकल्चर आणि जनरल असे काही फील्ड आहेत. म्हणजे तुम्हाला 12वी सायन्स नंतर इंजिनिअरिंगला जाता येईल, मेडिकलला जाता येईल, डिफेन्स सैन्य दलामध्ये, ॲग्रिकल्चर शेतीविषयक, ठीक आहे, जनरल म्हणजे तुमचं प्लेन BSc असेल किंवा BSc कॉम्प्युटर वगैरे एक्सेट्रा अनेक क्षेत्र आहे. आता इंजिनिअरिंगकडे जे विद्यार्थी जाऊ इच्छितात त्यांना मॅथमॅटिक्स हा विषय तर असणं गरजेचं आहे. ज्यांनी जॉग्राफी घेतलेला आहे मॅथऐवजी किंवा ज्यांनी डेअरी घेतलेला आहे, ठीक आहे, या विद्यार्थ्यांना ही साईड क्लोज झालेली आहे. म्हणजे इंजिनिअरिंगला जाता येणार नाही. कारण इंजिनिअरिंगसाठी फिजिक्स, केमिस्ट्री तर आहेच, परंतु त्याचबरोबर मॅथ हा विषय महत्त्वाचा आहे. मग आता इंजिनिअरिंगला 12वी नंतर तुम्हाला जायचं आहे म्हटल्यानंतर ही सर्व प्रवेश प्रक्रिया आता ऑनलाईन होते, एंट्रन्स एक्झामवरती होतोय. म्हणून अभ्यास जेवढा महत्त्वाचा आहे तेवढंच हे ॲडमिशन्स कसे होतात, एंट्रन्स एक्झामचं स्वरूप काय असणार आहे हे आपल्याला फार चांगल्या पद्धतीने माहीत असणं गरजेचं आहे. नुसता अभ्यासच करून चालणार नाही, त्याच्याबरोबर ही माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. तर साधारणतः इंजिनिअरिंगचा विचार जर केला तर स्टेट लेवलमधले जे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत महाराष्ट्र शासनाचे
त्यामध्ये आपल्याला प्रवेश घेण्यासाठी MST-CET ही स्टेट लेवलवरती एंट्रन्स एक्झाम 12वी सायन्स नंतर होते. 12वीची थेरी परीक्षा तुम्ही दिल्यानंतर, बोर्डाची थेरी परीक्षा दिल्यानंतर ही एंट्रन्स एक्झाम तुम्हाला द्यावी लागेल. आणि त्यातनं स्टेट लेवलचे जे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत त्यांचे ॲडमिशन्स होतात. डिटेल आपण प्रत्यक्ष भेटल्यानंतर वर्गामध्ये बोलू. तूर्त एक आउटलाईन फक्त तुम्हाला देतोय. त्यानंतर देश पातळीवरती IIT सारखे ज्या इन्स्टिट्यूट आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी फार लिमिटेड संस्था आहेत, लिमिटेड जागा आहे आणि या IIT-साठी देश पातळीवरती एंट्रन्स एक्झाम होत असते. ती आहे JEE, ठीक आहे, जॉईंट एंट्रन्स एक्झाम. जॉईंट एंट्रन्स एक्झाम ही JEEची परीक्षा 2 स्टेपमध्ये होती. म्हणजे सुरुवातीला सर्व विद्यार्थी JEE मेन्सला अपेअर होऊ शकतात 12वी नंतर. आणि ही लक्षात ठेवा, देश पातळीवरती ही परीक्षा आहे. 12वी नंतर प्रत्येक विद्यार्थी अपेअर होऊ शकतो, त्याला म्हणायचं JEE मेन्स. 360 मार्काची ही परीक्षा असणार आहे. 4 मार्काला 1 MCQ असणार आहे, ठीक आहे. आता फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स प्रत्येकाचे 30-30 MCQज असणार आहेत. किती झाले? 90. 1 MCQ 4 मार्काला, 9 चौक 36, 360 मार्काची ही परीक्षा असणार आहे. JEE मेनची परीक्षा झाल्यानंतर यामधले जे टॉपर विद्यार्थी असणार आहे, काही लाखामध्ये जे टॉपर जे विद्यार्थी असणार आहेत त्यापैकी सर्वांनाच नाही, त्या विद्यार्थ्यांना JEE ॲडव्हान्स, नाही का, नंतर सेकंड एंट्रन्स एक्झाम जी असणार आहे JEE ॲडव्हान्स, त्याला परवानगी दिली जाते किंवा त्या परीक्षा देण्यासाठी त्यांना कॉल केलं जात आहे. आणि जे JEE ॲडव्हान्स क्वालिफाय होतील तेच विद्यार्थी IIT-ला पात्र होऊ शकतात. नुसतं JEE मेन्स क्वालिफाय झाला नाही, JEE मेन्स नंतर तुम्हाला JEE ॲडव्हान्स द्यावी लागेल. आणि जर त्यात आपण क्वालिफाय झालो तर आपल्याला मग IIT-मध्ये प्रवेश मिळेल, ठीक आहे. जरी IIT ॲडव्हान्स आपल्याला ॲडव्हान्सकडे आपल्याला नाही जाता आलं तर JEE मेनची परीक्षा ही आपण द्यायचीच, कारण त्या JEE मेनचा स्कोर अतिशय महत्त्वाचा आहे. JEE मेनचा स्कोर हा अतिशय महत्त्वाचा, अनेक ठिकाणी त्याचा वापर केला जातो. NIT सारखे जे इन्स्टिट्यूट आहेत, नॅशनल लेवलवरती ज्या टेक्निकल एज्युकेशनच्या इन्स्टिट्यूट कार्यरत आहेत, स्टँडर्ड आहेत, या NIT मधले प्रवेश हे सर्व JEE मेनच्या स्कोरवरतीच होतात, हे लक्षात ठेवा. प्लस आपल्या स्टेट लेवलमधले जे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत त्यांची ॲडमिशन्स ही जरी MST-CET मधून होत असली तरी काही ठराविक पर्सेंटेजमधल्या जागा स्टेट लेवलमधल्या या JEE मेनच्या स्कोरमधून भरल्या जातात. ओके. प्लस दुसरं एक फील्ड आपल्यासाठी असणार आहे IISER, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, नाही का, हे एक अतिशय चांगलं फील्ड आहे. बेसिक सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स, हे जे बेसिक सायन्स आहे, या बेसिक सायन्समध्ये फार चांगल्या पद्धतीने रिसर्चमधलं करिअर आपल्याला या IISERच्या माध्यमातून करता येते. ही सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटची, केंद्र सरकारचीच योजना आहे. केंद्र सरकारच्याच या इन्स्टिट्यूट आहेत, अतिशय लिमिटेड आहेत. 6 ते 7 इन्स्टिट्यूट आहेत, जागा सुद्धा अतिशय लिमिटेड आहे. देश पातळीवरती इथे स्पर्धा असणार आहे, बरोबर आहे. यामध्ये तुम्हाला BSc आणि MSc असा 5 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स करता येतोय. मी तर असं म्हणेन, यामध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर आपलं आयुष्याचं सोनं झालं असं म्हणता येईल. पण त्याचबरोबर एक लक्षात ठेवायचे, स्पर्धा ही देश पातळीवरती असणार आहे, प्रचंड स्पर्धा असणार आहे. म्हणून घाबरायचं कारण नाही, आपल्यावरती विश्वास पाहिजे. आणि मला वाटतं आजपासून जर आपण अभ्यासाला सुरुवात केली तर तुमच्या दृष्टीने काहीच अशक्य नाही. म्हणून IISER सारखं एक फील्ड आपल्याला अतिशय चांगलं आहे. IISER मध्ये प्रवेश हा 3 पद्धतीने आपण घेऊ शकतोय. एक मी सांगितलं, JEE मेनच्या स्कोरवरून
त्या आयसरचे काही प्रवेश होतात. त्यानंतर KVPY किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना या स्कीममध्ये जे विद्यार्थी असणार आहे त्या माध्यमातून सुद्धा आयसरमध्ये प्रवेश होतात. आणि त्यानंतर 11वी आणि 12वी मधले तुमचे मार्क्स म्हणजे 11वी आणि 12वीचा तुमचा परफॉर्मन्स कसा आहे त्यानुसार सुद्धा तुमचे आयसरचे प्रवेश होत असतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, बरेचसे विद्यार्थ्यांना असं वाटतंय की 11वी म्हणजे रेस्ट इयर आहे, 12वीत गेल्यानंतर बघू. अतिशय चुकीचा समज, हा अतिशय चुकीचा समज आहे. तुमच्या ज्या एंट्रन्स एक्झाम असणार आहेत या एंट्रन्स एक्झाम या 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गाच्या सिलेबसवरती असणार आहे. 11वीचा सिलेबस सुद्धा त्याला असणार आहे. आणि दुसरी गोष्ट, 12वीत गेल्यानंतर बघू असं जे विद्यार्थी म्हणतात ते विद्यार्थी स्पष्टपणे सांगायचं म्हणजे ते फेल जातात ते विद्यार्थी. कारण 11वी हा बेस असणार आहे. 11वीमध्ये ज्या नावाने चॅप्टर्स आहे त्याच नावाने 12वीमध्ये चॅप्टर्स आहे, परंतु त्याचा पुढचा भाग तुम्हाला शिकायचा आहे. मग जर 11वीमध्ये जर तुम्हाला त्या गोष्टी समजलेल्या नसतील तर मला वाटतं 12वीत ते लक्षात येणार नाही. साधारणतः इंजिनिअरिंगच्या बाबतीमध्ये ही माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. दुसरं फील्ड जे असणार आहे मेडिकल, नाही का. आता मेडिकल हे आता गव्हर्नमेंटने सोपं केलं का अवघड केलं हे म्हणता येणार नाही, परंतु आपल्या दृष्टीने अवघडच म्हणावं लागेल, नाही का. तर मेडिकलमधले सर्व प्रवेश हे आता फक्त एकाच एंट्रन्स एक्झामच्या माध्यमातून होतात आणि तो अतिशय परवलीचा शब्द सध्या झालेला आहे, नीट, नाही का. नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट, की जस्ट आता झालेले आहे, पेपरमध्ये तुम्ही बातम्याही वाचल्या असतील. नीट अतिशय परवलीचा शब्द झालेला. सर्व मेडिकलचे ॲडमिशन्स या एंट्रन्स एक्झाममधून होतात. पण लक्षात घ्या, ही एंट्रन्स एक्झाम सुद्धा देश पातळीवर आहे. देश पातळीवरती ज्या एंट्रन्स एक्झाम होतात त्याला प्रचंड स्पर्धा असणार आहे. आता ही नीट ही एंट्रन्स एक्झाम ही 720 मार्काची असणार आहे. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. मेडिकल म्हटल्यानंतर मॅथची आता गरज नाही. ज्यांना मॅथमॅटिक्स आहे, PCMB ज्यांच्याकडे आहेत ते इंजिनिअरिंगला जाऊ शकतात, मेडिकलला जाऊ शकतात. ज्यांच्याकडे बायोलॉजी नाहीत ते विद्यार्थी फक्त इंजिनिअरिंगकडे जाऊ शकतात. आणि ज्या विद्यार्थ्यांकडे मॅथमॅटिक्स जर नसला तरी ते विद्यार्थी मेडिकलला जाऊ शकतात, नाही का, PCB या ग्रुपच्या आधारे. आता CETची एक्झाम ही 2 ग्रुपमध्ये होते बघा. गेल्या वर्षापासून ऑनलाईन ही परीक्षा होते. गेल्या वर्षी त्यांनी एकाच ग्रुपमध्ये परीक्षा घेतली आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांचं ज्यांचं PCM होतंय या विद्यार्थ्यांचं ते जरी नाही म्हणत असले तर PCM हा ग्रुप ज्यांचा होता त्या विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान गेल्या वर्षी झालेलं आहे. त्यानंतर चालू वर्षी त्यांनी तो बदल करून घेतला. PCM आणि PCB अशा 2 स्लॉटमध्ये 2 ग्रुपमध्ये ती परीक्षा घेतलेली आहे. तुम्ही पेपर जर वाचत असाल तर या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात येईल. ओके. तर मेडिकलची परीक्षा नीट ही 720 मार्काची असणार आहे. PCB हे 3 विषय असणार आहे, त्यापैकी बायोलॉजी इथे सुद्धा प्रत्येक MCQ हा 4 मार्काचा असणार आहे. बायोलॉजीचे 90 MCQ असतील तुम्हाला नीटमध्ये. एक MCQ 4 मार्काला म्हणजे 9 चौक 36, 360 मार्क हे 50% वेटेज हे बायोलॉजीला असणार आहे. त्यानंतर फिजिक्स आणि केमिस्ट्री 45 MCQ फिजिक्सचे असणार, 45 केमिस्ट्रीचे असणार, 45 आणि 45 90 दोन्ही मिळून फिजिक्स आणि केमिस्ट्री मिळून परत 9 चौक 36, ठीक आहे. म्हणजे फिजिक्स 180 आणि केमिस्ट्री 180 मार्क. या पद्धतीने हे 720 मार्क असणार आहेत. आता शेवटी मी एवढंच सांगेन, JEE किंवा MST CET, नीट हे शब्द ऐकायला फार गोड वाटतात, परंतु या एंट्रन्स एक्झाम म्हणजे आपलं भविष्य असणार आहे आणि या एंट्रन्स एक्झाम क्रॅक करायच्या आहेत आपल्याला. त्या दृष्टीने अगदी मनापासून आणि प्रचंड अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. प्रचंड शब्द मुद्दाम अधोरेखित करतोय मी.
नाही का, वरवरचा अभ्यास आता काही कामाला येणार नाही. तर या दृष्टीने भरपूर अशी तयारी करावी लागेल. JEE आणि नीट हे तर परवलीचे शब्द आहेत, परंतु या दोन्ही एंट्रन्स एक्झाम हे देश पातळीवरती असल्या कारणाने इथे स्पर्धा प्रचंड आहे, म्हणून आपण त्या वाटेला जायचंच नाही असं बिलकुल नाही. जर आपल्या कष्टावरती, आपल्या कामावरती जर विश्वास असेल तर मला वाटतं तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही, तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही, नाही का. तर त्या दृष्टीनेच आपण प्रयत्न करायचा आहे. आणि मला खात्री आहे तुम्ही सर्वजण जर आमच्याबरोबर राहिलात याचा अर्थ काय, आम्ही जे जे सांगतोय त्या पद्धतीने तुम्ही जर करत गेलात तर मला वाटतं तुम्हाला कुठे अडचण येणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे आईवडील आणि शिक्षक या 3 लोकांचं किंवा हे 3 लोक तुम्हाला जे सांगतात ते आपण ऐकायचंच. कारण ही 3ही लोक असे आहेत, तुमचे आई बाबा आणि शिक्षक, की यांना मनापासून वाटत असतं की तुम्ही आमच्याहीपेक्षा मोठं झाला पाहिजे. म्हणून या तिघांवरती श्रद्धा ठेवायची. शिक्षकावरती, शिकवणाऱ्या शिक्षकावरती आपली श्रद्धा असणं गरजेचं आहे. मंदिरात गेल्यानंतर आपल्याला समाधान केव्हा मिळतंय, जर आपली समोरच्या देवावरती श्रद्धा असेल तर. म्हणून शिक्षकावरती श्रद्धा असणं फार गरजेचं आहे. श्रद्धा जर असली तर शिक्षक काय जे सांगतात ते तुमच्या मनाला भिडल्याशिवाय राहणार नाही. परंतु हल्ली थोडासा ट्रेंड बदलतोय. शिकवणाऱ्या शिक्षकांची त्यांच्याबद्दल काहीतरी वेगळं टॉन्टिंग करणं किंवा काही बोलणं अशा प्रकार आपल्याला बघायला मिळतात. मला वाटतं तो एक संस्काराचा भाग आहे. त्यावरती मी फारसं बोलणार नाही. मला जरी बोलणार नाही परंतु काय बोलायचं हे तुम्हाला समजलेलं आहे. तर एकच सांगेल मी, या 3ही लोकांवरती पूर्ण विश्वास ठेवायचा आहे आणि त्यांच्यावरती ते जे सांगतील त्या पद्धतीने आपण प्रवास करायचा आहे. त्यात तुमचं कल्याण असणार आहे. ओके. तर इंजिनिअरिंग आणि मेडिकल या 2 फील्डबद्दल आपण चर्चा केली. पुढे डिफेन्स, सैन्य दलामध्ये, म्हणजे आता जर बघितलं आपण आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, तर या डिफेन्समध्ये 12वी सायन्स अधोरेखित करा. 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना फार चांगली संधी असणार. तर 12वी नंतर तुम्ही NDAची एंट्रन्स एक्झाम देऊ शकताय, की ज्या NDAच्या एंट्रन्स एक्झाममधून तुम्हाला सैन्य दलामध्ये क्लास 1ची पोस्ट मिळू शकते. त्याचबरोबर 12वी सायन्सचा विद्यार्थी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स, पुन्हा एकदा सांगतोय, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स या विद्यार्थ्यांना 12वी सायन्स नंतर या 3ही फील्डमध्ये आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स TES म्हणजे टेक्निकल एंट्री स्कीम म्हणून दरवर्षी ही परीक्षा होते आणि त्याला विद्यार्थी लागतात 12वी शास्त्राचे, की ज्यांच्याकडे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स हे विषय देऊन ते पास झालेले आहेत. ही फार सुवर्ण संधी तुम्हाला असणार आहे. कारण या एंट्रन्स एक्झाममधून तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर, म्हणजे हे फील्ड डिफेन्समध्ये ही एंट्रन्स एक्झाम कंडक्ट करते, ते डिपार्टमेंट कंडक्ट करते. आणि तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुमचं इंजिनिअरिंग म्हणजे सैन्य दलामध्ये जे जे इन्स्ट्रुमेंट असणार आहे त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला हे इंजिनिअरिंग असणार आहे आणि ते त्यांच्यामार्फतच करून दिलं जातं. प्लस तुम्हाला स्टायपेंडसुद्धा डिग्री पूर्ण होईपर्यंत मिळत असतो. म्हणून ही तुमच्या दृष्टीने अतिशय चांगली संधी आहे, त्याकडेही तुम्ही बघितलंच पाहिजे. पुढे ॲग्रिकल्चर, तर ॲग्रिकल्चरमध्ये BSc ॲग्री वगैरे हे जे प्रवेश होतात हे प्रवेशसुद्धा, त्यासाठी सुद्धा ॲग्रीची सेपरेट एंट्रन्स एक्झाम आता होते. तो फॉर्म तुम्हाला सेपरेट ॲग्रीसाठी सेपरेट फॉर्म भरावा लागेल. आणि त्याचबरोबर BVSC सारखं फील्ड आहे, BVSC बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स, म्हणजे आपल्याकडे ही जी
पशुधन आहेत, म्हणजे गायी असतील, बैल असतील, नाही का, पाळीव प्राणी जे असतील, त्यांची देखभाल, त्यांचे डॉक्टर, त्याला व्हेटरनरी आपण असं म्हणतोय. तर एक फीड अतिशय छान पद्धतीने, तर एवढंच नाही, यासारख्या अनेक गोष्टी आहेत, परंतु सर्व चर्चा एकाच वेळेस करणं शक्य नाही. जसं जसं आपण पुढे जाणार त्या पद्धतीने आपण चर्चा करत जाऊ. दुसरी गोष्ट, हे सर्व तुम्ही करू शकताय जर तुमच्याकडे सकारात्मक विचारसरणी असेल, नाही का. तर हे सर्व गोष्टी किंवा ही सर्व स्वप्न तुम्ही बघायला काहीच हरकत नाही. आणि नकारात्मक विचारसरणी जर असेल, की बरेचसे विद्यार्थी सारखी चर्चा करत असतात, नाही भाऊ आपल्याला तर काय 60% मार्क्स मिळालेले आहेत, मग आपलं ते फील्ड नाहीच, ते आपल्याला जमणारच नाही. सुरुवातच जर अशी असेल तर मला वाटतं मग खरोखर आपल्याला ते जमणार नाही. म्हणून घाबरायचंच नाही. अगदी किती जर मार्क्स आणि त्याचा संबंध लावायचा नाही. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं सुरुवातीला, 10वीची मार्कशीट आता काळ्या कॅरी बॅगमध्ये ठेवून दिलेली आहे आपण. आता फक्त जो ज्यादा कष्ट करेल, प्रामाणिकपणे कष्ट करेल, तो विद्यार्थी पुढे सरकणार, यात शंका नाही. आणि पॉझिटिव्ह राहायचं सारखं, जमेल मला. आता तुम्ही प्रवेश घेतला ना, सुरुवातीला तुमच्या असंही लक्षात येईल, आम्ही ज्यावेळेस ॲक्च्युअल टीचिंग आता पुढच्या लेक्चरपासून स्टार्ट करू आपण, सुरुवात केल्यानंतर पहिले एक 3 ते 4 महिने कदाचित असंही होऊ शकेल तुम्हाला काहीच समजणार नाही. म्हणून लगेच निर्णय बदलायचा नाही, की मी चाललो इकडे चाललो तिकडे चाललो. घाबरायचं नाही. नाहीच समजलं तरी वर्ग सोडायचं नाही. आता ऐकत राहायचे. हळूहळू प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, या सर्व गोष्टी तुमच्या सर्व लक्षात येतील. फक्त तुमचा प्रयत्न प्रामाणिक असणं गरजेचं आहे. तुम्ही जर डोळे आणि कान बंद करून जर बसलात, मग बाकी मग अवघड राहणार आहे. पण तुमचा प्रयत्न जर प्रामाणिक असेल तर मी तुम्हाला सांगतोय की अगदी 2-3 महिने तुम्ही काही काळजी करायची नाही. फक्त मनापासून ऐकायचं आहे. जरी नाही समजलं, घाबरण्याचं काहीच कारण नाही. हे सर्व तुम्हाला जमणार आहे, याची मला खात्री आहे. आणि पॉझिटिव्ह राहायचं सर. समाजामध्ये अशा अनेक उदाहरणं आहेत. त्यांनी जर ठरवलं असतं, त्याच ठिकाणी जर थांबायचं ठरवलं असतं, तर मला वाटतं आज त्या व्यक्तिमत्वांना आपण मुकलो असतो. अशी अनेक उदाहरणं आहेत. त्यापैकी 2 उदाहरणं फक्त मी तुम्हाला आज सांगणार आहेत आणि बाकीची चर्चा आपण नंतर. तर विद्यार्थी मित्र, अशी अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत की जे ऐकल्यानंतर आपला आत्मविश्वास निश्चितच वाढलेला असेल. एक साधारणतः 2 उदाहरणं आपण बघूया. आकाशवाणीवरून एकदा जाहिरात आली की निवेदकाच्या जागा भरवायच्या आहे. निवेदकाच्या म्हणजे ज्या बातम्या वगैरे आपण टी व्हीवरती बघतोय, अशी जाहिरात आली. आणि या जाहिरातीसाठी एका व्यक्तीने ॲप्लिकेशन केलं. प्रत्यक्ष मुलाखत ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस त्यांना असं सुनावण्यात आलं, तुमची चेहरापट्टी, तुमचा आवाज, तुमचं नाव इतकं लांब लचक आहे, एक कुठंच बसत नाही, तुमचं सिलेक्शन होऊ शकत नाही. बरोबर आहे, असं मुलाखती दरम्यान सांगितलंय. पण ती व्यक्ती नाराज झाली नाही. त्यांनी याचा अर्थ उलट घेतला. तुमचा आवाजावर बोट ठेवलं त्यांनी. मग आवाजाची अशी प्रॅक्टिस त्या ठिकाणी करत गेले आणि तो आवाज जर आज बघितला आपण, ती व्यक्ती समोर जरी नसेल, फक्त आवाज जरी ऐकवला आपल्याला, तरी लहानापासून तर मोठ्यापर्यंत तो आवाज ओळखू शकतात. आणि हा आवाज जर कोणाचा असेल किंवा ती व्यक्ती जर कोण असेल तर अमिताभ बच्चन. आकाशवाणीने नापास केल्यावरही ती व्यक्ती ते आवाजावर हुकूमत गाजवतात किंवा आवाजाच्या शहेनशाह बनलेले आहेत, नाही का. बघा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, गरीब पित्याच्या पोटी 7 भावंडामध्ये 5व्या नंबरला जन्मलेला मुलगा. उदरनिर्वाह चालवण्यासाठी वर्तमानपत्र विकत होता. शाळेत शिकतानाही तो अतिशय सामान्य बुद्धीचा समजला जाईल. पण धर्म
आणि अग्निबाण म्हणजे क्षेपणास्त्र. धर्म आणि अग्निबाणानं त्याला वेडं केलं होतं. त्यानं तयार केलेला पहिला अग्निबाण खालीच कोसळला. त्यानं तयार केलेली क्षेपणास्त्र अनेक वेळा कुचकामीच ठरली. म्हणजे अपयश बघा तुम्ही सुरुवातीला. पुढे हाच माणूस भारतीय युगाचा अद्वितीय सम्राट ठरला. क्षेपणास्त्रांच्या क्षेत्रात तर त्यानं न भूतो न भविष्यती असा इतिहास एकट्यानं घडवला. हेच ते महान डॉक्टर अब्दुल कलाम. राष्ट्रपती पदालाच वेगळी प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या डॉक्टर कलामांनी भारताला जागतिक सत्ता बनवण्याचं स्वप्न दिलं आणि तरुणांमध्ये प्रचंड उत्साह भरलेला. पण ही उदाहरणं आपण यासाठी बघतोय की यातनं आपल्याला शिकायचं. अखंडपणे आपण कष्ट करत राहायचे, प्रामाणिकपणे आपण कष्ट करत राहायचे आणि हा मंत्र जर आपण जोपासला तर मला वाटतं यश हे तुमचं आणि तुमचंच असणार आहे. तुमच्यापासून ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी आता थांबणार आहोत आणि पुढच्या लेक्चरपासून ॲक्च्युली आपला सब्जेक्ट फिजिक्स त्याला सुरुवात करणार आहोत. साधारणतः मला वाटतं, मला खात्री आहे टेक्स्टबुक आपल्या सर्वांकडे असणारच नसेल तर आजच्या आज टेक्स्टबुक घ्यायचे आणि फिजिक्सचं टेक्स्टबुक जर बघितलं आपण तर साधारणतः 1 ते 14 असे चॅप्टर्स दिलेले आहेत. त्यामध्ये 9 पासून पुढे 9 ते 14 हे चॅप्टर्स मी तुम्हाला शिकवणार आहे. त्यामध्ये ऑप्टिक्स आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, इलेक्ट्रिक करंट, कंडक्टर्स, मॅग्नेटिझम, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स अँड कम्युनिकेशन सिस्टीम अँड सेमीकंडक्टर. आणि 1 ते 8 हे जे चॅप्टर असणार आहे ते तुम्हाला जोशी मॅडम असतील किंवा अजून दुसरे शिक्षक असतील ते तुम्हाला शिकवतील. त्या डिव्हिजनला ते डिस्ट्रीब्युशन तुमच्या लक्षात येईलच. साधारणतः आज मी तिला तरी फिजिक्स शिकवायला आपल्याकडे 4 शिक्षक आहेत. मी स्वतः जाधव SB, त्यानंतर जोशी मॅडम आहेत, जाधव RK आहेत आणि सबोर HK आहेत. असे 4 शिक्षक तरी आज मी तिला आहेत. ॲक्च्युअल कॉलेज सुरू झाल्यानंतर अजून काही नवीन शिक्षक आपल्याला शिकवायला येऊ शकतात. तूर्त आम्ही 4 जण तुम्हाला शिकवणार आहोत. कोणत्या डिव्हिजनला कोणते शिक्षक आहेत ते मला वाटतं तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण थांबतो. धन्यवाद. थँक्यू ऑल ऑफ यू.